आणि आता बातमी गुजरातमधनं पावसासंदर्भातली मोठी बातमी आहे। गुजरातमधील सांबरकांठा या जिल्ह्यात मुसळधार पावसानं पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत केलंय। ईडर शहरातून वेगानं वाहणाऱ्या पुराच्या पाण्यानं अनेक रस्ते जलमय झालेत। या दरम्यान एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेनं परिसरात भीती पसरली आहे। पाण्याला इतका वेग होता, इतका प्रवाह जोरात होता की ही चक्क कार पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाताना पाहायला मिळाली आहे। साबरकांठामध्ये कार वाहून गेली। सुरतमध्ये नागरी वसाहतीत पाणीच पाणी झाल्याचं दिसतंय। कर्जत नदीचा रौद्र अवतार देखील आपण पाहतोय। त्यामुळे पावसानं हाहाकार माजवलाय गुजरातमध्ये आणि त्याचा परिणाम जनजीवनावर झाल्याचं पाहायला मिळतंय। नजर जाईल तिथपर पाणीच पाणी दिसतंय। सुरतमध्ये देखील रस्ता कुठे आहे हे देखील नीट समजू शकलेलं नाही, इतकं पाणी भरल्याचं पाहायला मिळतंय। गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। नागरिकांसमोर गंभीर संकट उभं ठाकलंय। लिंबडी तालुक्यातील काही भागांमध्ये पाण्याचा वेढा निर्माण झाल्यानं दैनंदिन व्यवहार ठप्प झालेत। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या समस्येनं रुग्णांना उपचारासाठी किंवा गर्भवती महिलांना वेळेत रुग्णालयात नेणं देखील कठीण होत आहे। यापूर्वी पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला।